नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात कोण सहभागी होणार तर दोन वहिनी सहभागी होणार. DNA आणि झी मराठी प्रस्तुत परेल ज्वेलर्स महोत्सव संपन्न झाला आणि या महोत्सवात सहभागी झालेल्यांपैकी भाग्यवान काही जणांचा या आजच्या भागात सहभाग होणार आहे. प्रोग्रेसिव्ह क्रमांक 2 चिंचपोकळीमध्ये राहणाऱ्या रजनी जाधव वहिनी आणि त्याचबरोबर पेरू कंपाऊंडमधल्या श्वेता भोबास्कर वहिनी अशा दोन वहिनी. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नाव सांगा. रजनी जाधव. वा बरं द्या आता ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझा मुलगा आहे. हॅलो. आणि ह्या माझ्या शेजारचे. बरं. आणि एवढ्याच नाही हे बघा हे बघा इथे पण सगळ्या जणी थांबलेले. तेव्हा आता सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. वहिनी माहेर कुठलं? माहेर बोरोली. बरं वहिनी मला सांगा की DNA झी मराठी प्रस्तुत परेल ज्वेलर्स महोत्सव जो साजरा केला त्यामध्ये खूप लोकांनी गर्दी केली होती. हां, लोकांनी खरेदी केली पण आता भाव पण अपडाऊन जास्त होतात त्यामुळे लोकांना विचार पडतो. तर त्यामुळे लोक पण आता विचार करतात. पहिल्यासारखी खरेदी नाही करत तरी पण आता ह्या महोत्सवामुळे खरेदी करायला आले बरेच जण आणि मग गर्दी केली सगळ्यांनी. मग आता वहिनी मला सांगा मिस्टर काय करतात? मिस्टर मिलमध्ये होते. मिल बंद झाली आणि मग आम्हाला तेव्हा एक मुलगा 5 वर्षाचा. तर मग आम्ही बस मग आता ते आता प्रायव्हेट बरीच कामं करतात. जेव्हा नोकरी नसल्यावर माणूस भरपूर कामं करतो आणि नोकरी असल्यावर एक नोकरीच करतो. हो हो तसं ते भरपूर. हां तसं ते भरपूर काम करतात. हां या वहिनी फारच प्रेमाने बोलतात तुमच्याशी. बोलतोय तसं नाही माझं म्हणणं आम्ही आलोय म्हणून तुमच्याशी इतकं प्रेमाने बोलतात की रोजच बोलतात? कधी कधी बोलतात. कधी कधी बोलतात. बरं पण मला सांगा तुम्ही पापड आवडतो? पापड आवडतो. पापड आवडतात. काय झालं पापडाचं? म्हणजे हा परत विनोदच गंमतच. विनोद सगळी लहानपणाची गंमत आहे. काय झालं पापडाचं? म्हणजे आमची परिस्थिती तेव्हा खूप अशी आलाकेलीची. आम्ही 5 बहिणी आणि जास्त पदार्थ असे काय एवढे मिळायचे नाही आम्हाला कारण वडील एकटे काम करायचे. तर आई घरात नव्हती. आई कुठे बाहेर गेलेली आणि आम्ही 4 बहिणी आणि मी होती आणि आम्ही पापड तळले खायला. पापड तळले तांदळाचे पापड. बरं केलं. तर मी सगळ्या जणींना एक एक दिला आणि 2 पापड उरले. तर माझं लक्ष त्या पापडांवर होतं की मी हे पापड कसे खाऊ कारण का नाही तर मला हे सगळ्यांना द्यावे लागणार. तर माझ्या बाकीच्या बहिणी बसलेल्या आणि त्या पापड खात. तर मी म्हटलं अगं समोरच्या गच्चीवरची कुठची अँटिना सगळ्यात उंच आहे बघा जरा सांगा. तर त्या आधी बसून बोलायला नाही माई ती उंच आहे. तर मी म्हटलं नाही ग नीट बघा. त्या 3घी जणी उठल्या आणि दरवाजाजवळ जाऊन बघतात आहे ती कुठची अँटिना मोठी आहे. तोपर्यंत मी आपला घेऊन एक पापड संपून टाकले आणि म्हटलं चला सगळ्या उंचच आहेत बसा आता तुम्ही पापड खा. म्हणजे आता मला या गोष्टी आठवल्या ना की पापड आठवलं. किंवा त्याच्यानंतर मग त्यांच्या बहिणींचा तीळ पापड झाला असेल. नाही पण त्यांना माहीतच नव्हतं. त्यांना वाटलं की पापड. अच्छा तुम्ही त्यांनी म्हणजे बोलल्याच नाही त्या अशा. मी बोलली ना माझ्या बहिणी खूप नाही आणि म्हणून बिल्डिंग मध्ये पूजेनिमित्त पुऱ्या करतात ना तेव्हा सगळ्यांना तुम्ही अँटिना दाखवता. काय वहिनींच्या स्वभावाबद्दल सांगा तुम्ही. तिखट स्वभाव. हा तिखट ते पापडामुळे झाले. पापड आणि सगळे ते मसाल्यांचे पदार्थ खूप तिखट खूप चिडतात पटकन. वृश्चिक रास वृश्चिक आहे तुमची? अरे बापरे. मग ती काय अशी तिखट असते का? तिखट म्हणजे एकदम भडकते कधी पण पटकन. अरे बापरे. आणि वृश्चिक रास म्हणजे घरात ठेवलेला बॉम्ब. ते मला कधी कधी आठवते मला ते. तर त्यामुळे हे मला काय बोलतात ज्यांनी पण राशीचक्र नाटक बघितलं असेल ना त्या लोकांना मी फक्त बोललं की माझी बायको वृश्चिक राशीची आहे की त्यांना माझी खूप दया येणार. पण तुम्हाला तेवढ्यात ते बॉम्ब म्हणून घेतलं त्यांनी माहिती आहे का? हा मला माहिती आहे. शांतच राहतो. किती वेळा धमाके होतात घरात? भरपूर. जरा काही कारण असलं तरी धमाक. वा वहिनी काय बोलत नाही जास्त. किती वर्ष झाले लग्नाला? 19 वर्ष झाली. 19 वर्ष बॉम्ब फुटतोय आणि तरी ते साबूत आहेत. आणि तरी शाबूत आहे. नाही तर हल्लीचे फटाके हो गेल्या वर्षीचे या वर्षी वाजवायचं फुसके निघतात असे फसकन निघतात. बरं आता प्रश्न विचारतो दोघांनी. तुम्ही सांगा तुमच्या किचनमध्ये एकाच प्रकारचे भगव्या झाकणांचे प्लास्टिकचे डबे किती आहेत? 6. 4 6 आहेत. 6. अभिनंदन. उत्तर बरोबर आहे. आता वहिनी तुम्ही सांगा मिस्टरांना फिरायला जायला कोणतं ठिकाण आवडतं महाराष्ट्रातलं? गोवा
गोवाच महाराष्ट्र गोवा महाराष्ट्रात आहे. नाही, मी बापरे मला नाही माहिती. गोवा आपल्या तुम्हाला माहित नाही गोवा? नाही, गोव्यालाच आम्ही गेलोय जास्त मग म्हणजे गोवा गोव्यालाच महाराष्ट्रातच आहे जातात. ना, महाराष्ट्राच्या जवळ आहे. बरं गोवा आहे कुठल्या राज्यात सांगा? विचारू नका, जनरल नॉलेज. विचारू नका काय मला. विचारू नका, बॉम्ब फुटेल परत. बरं मला सांगा, मिस्टरांना फिरायला जायला महाराष्ट्रातलं किंवा रत्नागिरी जिल्ह्यातलं कोणतं ठिकाण आवडतं? रत्नागिरीतलं गणपतीपुळे. अभिनंदन ना मग वहिनी, अभिनंदन. थँक्यू. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारणार होतो की मिस्टरांना फिरायला जायला गणपतीचं मंदिर असलेलं समुद्र किनारचं रत्नागिरी जवळचं कोणतं तीर्थस्थान आवडतं? गणपतीपुळे. अरे वा, अभिनंदन वहिनी. क्या बात आहे वहिनी, स्वागत आहे. वा वा वा, तेही आलं नसतं तर पुढचं विचारणार होतो. सोपं विचारा. आणखी सोपं विचारणार होतो की रत्नागिरी जिल्ह्यातलं पुणे हे शब्द असलेलं गणपतीचं समुद्र किनारचं कोणतं ठिकाण आवडतं? गणपतीपुळे. अभिनंदन. वा, आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. वहिनींचा आवडता गोड पदार्थ कोणता? खाजा, तो साखर लावलेला, आणि ते आपलं मारवाडी लाडू. लाडू आणि अभिनंदन. खाजा. खाजा म्हणजे ते बालुशाही. बालुशाही. खाजा नाही म्हणत त्याला, बालुशाही. हे लोक बालुशाही, आम्ही ते खाजा. आणतात आणि हे म्हणतात खाजा. त्याला अभिनंदन. तीनही उत्तरं बरोबर आली. आता वहिनी, पुढच्या प्रश्नांचे उत्तरं देताना एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. हा, तुम्ही कुठे नोकरी करता? राजू ज्वेलर्स. अभिनंदन वहिनी, ज्वेलर्स. धन्यवाद. असं नका. चुकल्याने काय माहिती मस्त आहे. काय तरी सुद्धा बक्षीस. अभिनंदन. आणि हे कोणामुळे? कोणामुळे? गणपतीपुळे. ठीक आहे. गोवा. केलॉग्स कडनं तुम्हाला हे बक्षीस आहे. अच्छा. हा, आणि हे कशासाठी माहिती आहे का? कशासाठी? महाराष्ट्रातली ठिकाणं कोणत्या कोणत्या राज्यात आहेत याचा अभ्यास व्हावा म्हणून. अच्छा. मला वाटलं बारीक होण्यासाठी का? बारीक होण्यासाठी. केलॉग्स. नाही, बॉडी बनवण्यासाठी. बारीक होण्यासाठी. मुलगा बॉक्सिंग खेळतो की हो, नाही? त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. ही सगळी फॅमिली का? हा, सगळी फॅमिली. म्हणजे काय असतं? फॅमिली म्हणजे माझी आई आहे. आई आहे. नमस्कार. तुम्ही काय धमकावलं काय? आम्हाला धमकी देता आई आहे म्हणून? नाही म्हणजे सांगते. हा, आणि कोण कोण आहे? हा मुलगा का? हा मुलगा. त्याच्या जवळ पण जायला नको, भीती वाटते. हो. काय सांगा? कारण का आता तो बॉक्सिंग करतोय ना. बॉक्सिंगमध्ये त्याने भाग घेतलेला कॉलेजमधनं. चला मी निघतो. अच्छा. मग खेळतोस की नाही रेग्युलर? 4 तास प्रॅक्टिस. बरं, काय सकाळी नाश्त्यात काय देते आई तुला? केलॉग्स. खरंच? काय बात आहे. वा वा, काय परिणाम आहे त्याचा पण. हा? सगळ्यांवर दिसतोय घरात तो. तुम्ही का हसलात? म्हणजे सगळे प्रसन्न दिसत आहेत असं मला म्हणायचं आहे वहिनी. पण मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती कराल? ते जास्त बोलत नाही. कुठचीही गोष्ट त्यांच्या मनात आहे काय ते सांगतच नाही. सांगतच नाही. हा, 10 वेळा विचारल्यावर एकदा बोलतात ते. का हो असं करता? कळलं असेल ना आता तुम्हाला. बरं, इथून पुढे पहिल्यांदा विचारल्यावरच सांगा ना. त्याला 9 वेळा उगाच विचारा. हा. बरं, आणि यांच्याबद्दल तक्रार? तक्रार म्हणजे काय, ते जरा काय झालं का राग येतो लगेच. लगेच राग येतो. वहिनी का अशा क्षणाक्षणाला भडकता? नाही, तो माझा स्वभावच आहे. बॉम्ब. हा, आणि हसमुख पण आहे तेवढीच रागीट आहे. आणि तुम्ही वाद का सतत पेटवता पण? वाद कुठे पेटवतो? वाद पेटवायचं नुसतं वादचीच. वाद पेटवायला सुरुवात केली की सुरुवात फुटला बॉम्ब. बरं, आता वहिनी यांच्याकडे काही शब्द दिलेले आहेत, ते बघूया कोणते आहेत. 5 शब्द आहेत, त्यापैकी 3 शब्द एका गाण्यात आहेत. ते कोणतं ओळखायचं? चला वाचा. 1 नंबर नाखवा. नाखवा. 2 नंबर होळी. होळी. 3 नंबर बोट. 4 नंबर मुरुड. आणि 5 नंबर जंजिरा. संजीदा. नाखवा. नाही पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. काय पुढे मला नाही. सगळे गाऊ शकतात ना. आता तुम्ही सुरू करा, मग बाकीच्या निघा, बघूया बरोबर आहे का. 1 2 3. पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. नाखवा मला जोडी फिरवाल का. नाखवा जोडीनं फिरवाल का. जोडीने फिरवाल का. तुम्ही काय जोडीने म्हणाल? जोडीने म्हणून त्या बोटीचा पण विचार करा. अभिनंदन. अभिनंदन वहिनी.